स्पॉन्सर आहे त्यांचं देखील नाव घेऊ इच्छितो. बघायला गेलं तर बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वं आहे. आमचे ओनर आहेत कृषिता फायटर्सचे सुजयजी वडे, त्यानंतर अक्षय पॅकर्सचे अक्षयजी पिंपळे, प्रतीक इलेव्हनचे स्वप्नीलजी वडे आणि टिली टायगर्सचे देवेंद्रजी सोडारी यांचं खूप खूप धन्यवाद. आकर्षक चषक आम्हाला मिळालेला आहे स्पॉन्सर्ड बाय इव्हेंट 10. कैलासवासी प्रतीक विश्वनाथ वडे यांच्या स्मरणार्थ हे ट्रॉफी आम्हाला दिलेले आहे, त्यांचा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर श्री सुयोगजी जाधव यांच्यातर्फे विशेष सहकार्य बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीग विशेष सहकार्य असेल राहुलजी पिंपळे, रुपेशजी पिंपळे. सामनावीरच्या ट्रॉफ्या आणि कॉमेंट्री शुल्क दिलेलं आहे. प्रमिलाजी पाटील खेरापाडा ग्रामपंचायत सदस्य, अंकितजी पिंपळे खेरापाडा ग्रामपंचायत सदस्य, भरतजी पिंपळे आलेवडी बुंदवली ग्रामपंचायत सदस्य, पंकजजी सुरोलिया आकर्षक बक्षिसे, शाकीर बावला न्यू लकी ऑप्टिकलकडून गॉगल दिलेला मॅन ऑफ द मॅचसाठी, डॉक्टर रत्नाकर माने मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट दिलेली आहे, विकी जैन, हौशाल संखे सामन्याची चेंडू त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, अक्षयजी संखे पिण्याचं पाणीची सोय केलेली आहे, आकाश मंडळ शिवा चव्हाण आणि अजय मिश्रा यांचं देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे विशाल गणपत दळवी यांच्यातर्फे विशेष सहकार्य. युवा मित्र मंडळ आपल्याला पाहायला मिळतंय. खेरापाडा ग्रामपंचायत सरपंच साहेब श्री विवेकजी वडे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. पहिली ओव्हर आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकतात आजच्या रात्रीतली 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पॅनलमधली मला तर वाटते शेवटची आणि अंतिम मॅच असेल, जिथे मात्र एक बाजूला सोनूजी पिंपळे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. दुसरा ओव्हर विपुल मागच्या मॅचचा हिरो, पहिला बॉल चेंडूला जाऊ दिला. किपिंगच्या भूमिकेत काय किपिंग होत असताना दीपकजी संके अगदी समालोचनासाठी देखील आम्हाला मदत करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये देखील चांगला क्रिकेट खेळताना आपण पाहायला मिळतोय. फुलटस बॉल आहे, वन माऊथ चेंडू अडवलाय, कमकुवत थ्रो होता, अगदी स्लो थ्रो होता, त्यामुळे एक धाव. युवा खेळाडू आहे, अगदी यंग खेळाडू आहे, त्यामुळे मात्र आपण बघू शकतात नाईन स्कोर कार्डवर 2 चेंडूचा खेळ झालेला, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकच बॉल झालाय, सॉरी पहिला बॉल वाईट. चांगला बॉल, चांगला टायमिंग, तेवढं चांगला क्षेत्ररक्षण, डॉट बॉल येतो. क्या बात आहे, एका हाताने चेंडू हडवलाय. पण एकदा सरळ स्ट्रोक आहे, डॉट बॉल येतोय. चांगली फिल्डिंग होत असताना अगदी कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे बॅटिंग करताना आपण बघू शकतात वैभव आणि यज्ञेश, वैभव आणि कल्पेश जवळजवळ ही शेवटची लीग असेल या बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीगची, जिथे आपण बघू शकतात लेजेंडरी खेळाडू आहेत दोन्ही. हलक्या हाताने खेळतो, एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार, स्कोरबोर्डचा विचार केला. 10 धावा, टॅपचा फटका आहे, 4 चौकार, हलका फटका होता परंतु 4 आहेत.
चांगला बॉल आहे, एच लागलाय कीपरच्या भूमिकेत. एक धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 6वा बॉल आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे आणि गाडबाड 4, परंतु नो स्कोर आलेला आहे. 2 ओव्हर नंतर 16 धावा धावपलकावर. यस डीजे. चार धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 स्कोर कार्डवर पहिल्याच बॉलवर गॅप. दुसरा बॉल मोठा विकेट, बिग विकेट. मोठा विकेट आलाय, मात्र दुसऱ्याच बॉलवर कमालीचा बॉल हाताळलाय कल्पेशने. हो, चांगला बॉल आहे. नवीन गोल फलंदाज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप आणि इकडे 2 धावा धावून. क्या बात आहे. बावीस झालेले आहेत धावपलकावर. पण एकदा मात्र चांगला बॉल आहे. तिसरा बॉल आणि हलक्या हाताने खेळला जातो. इकडे मात्र 1 धाव असेल. चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 23-23 स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरमधला. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. 4 धावा. 27 स्कोर कार्डवर. उलटाच बॉल होता, गमावला गोलंदाज विपुल. षटक क्रमांक 14. धावा झालेत 28-28. शॉर्ट बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल डॉट आलाय. अगदी शांततेने मॅच चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. बर्वे कॉम्प्लेक्स प्रीमियर लीग सीझन 5 5वं वर्ष अगदी आपण बघू शकतात. चांगला बॉल, तेवढा हलक्या हाताने ढकलून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-9. 29 धावा. चेंडू झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगला बॉल हलक्या हाताने खेळला. इकडे रनआउटची संधी आणि विकेट. बॅक टू डगआउट. यस डीजे.
थँक्यू टीचर. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव. थोडं सावकाश दीपक सर. नाही मिळाला तरी हरकत नाही. धावसंख्या 29 आणि काय फटका आहे. क्रॉस बॅटेड 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. चौतीस. 4 ओव्हर नंतर 34. यानंतर होणारी मॅच अक्षय पॅकर्स आणि प्रतीक इलेव्हन आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1-2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36-36. मागच्या मॅच मध्ये 70+ धावा केल्या होत्या बॅटिंग करताना. +64 केल्या होत्या आणि आता देखील मात्र चांगल्या धावा आहेत. पहिलाच बॉल. कडक प्रहार. गॅप मध्ये चौकार. 4 धावा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत आता चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय. 5 ओव्हर दीप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल खराब होता त्यानंतर चांगला टाकलाय. पुन्हा एकदा मात्र नो बॉल आणि इकडे विकेट. नो बॉलवर विकेट. स्टंप आउट. एक बॉल. हलक्या हाताने मात्र खेळलं जाते. एक धाव येत आहे. अजून मात्र इकडे खराब गोलंदाजी होत असताना एक्स्ट्रावर एक्स्ट्रा येत आहे. दीप मध्ये चेंडू टाकावा लागेल. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 44-44. आता चांगला बॉल हलक्या हाताने खेळला. एक धाव इथून मिळणार सिंगलने. स्कोरबोर्ड 45-45. प्रेक्षकाला विनंती. 2 मिनिट बिटू. 2 मिनिट मॅच रोक. बरं प्रेक्षकाला विनंती आहे तुम्ही एन्जॉय करा. कॉम्बॉक्सच्या इकडे नका ओरडू. विनंती आहे. कॉम्बॉक्सकडे नका ओरडू. स्वीपचा फटका. इकडे एक धाव असेल. तीन बॉल झालेले आहेत. फुलटस बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव असेल.
पुन्हा एकदा एक धाव असेल. आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक केलंय दीपने. 5 बॉलमध्ये बघायला गेलं तर धावा भरपूर खर्च केल्यात, परंतु 49 स्कोरबोर्डला आहेत. शेवटचा बॉल रनआउटची संधी, परंतु डॉट बॉल. 5 ओव्हर 49 धावा धावपलकावर. डीजे .49 आहे आणि इकडे पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव. 50 धावा धावपलकावर. 5 बॉल आहेत आणि 4 धावा. क्या बात आहे, सुपर स्ट्रोक, चौकार. इकडे बॉल इकडे आहे. थँक्यू थँक्यू. .54 स्कोर कार्डवर. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच बॉलवर भरपूर काही पाहायला मिळते. टॅपचा फटका आहे, क्षेत्ररक्षक चांगला आहे. एक धाव असेल आणि एवढा स्लो थ्रो केला की स्ट्राईक चेंज झाली. 4 बॉल 55. शेवटचा 2 बॉल बाकी आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. 4 बॉल 4. 2 बॉल आहेत. 55 झालेत. अस्मित आलेला आहे नवीन फलंदाज आणि डॉट बॉल. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. बंटी सुजय वडे चेंडूला जाऊ दिला. व्हाईट बॉल. शेवटच्या बॉलवर चौकार. स्कोरबोर्ड 60. 61 धावेचं आव्हान इथे ठेवलं. जवळ टॉसकडे 2 मिनिटं डीजे. आणि प्रत्येक 11 नाणेफेकीचा काऊल जिंकलाय. धन्यवाद सरांना. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणार? Disconnected. काय डिसिजन सांगतो दादा. चला मात्र बेस्ट ऑफ देतोय. शेवटची आणि अंतिम मॅच बघायला गेलं तर जर जिंकला तर पुढे कंटिन्यू, नाही तर हरला तर बाहेर. काय म्हणणार या मॅच बद्दल? बघू, परफॉर्मन्स चांगला द्यायचा ट्राय करू. अजून डिसिजन आलेलं नाही, बॅटिंग बॉलिंग काही पण असेल. काय झालं तुमच्या संघामध्ये Clear. 2 मॅच जेव्हा खेळलात, पराभूत झालात, चर्चा झाली, कसल्याबद्दल चर्चा झाली जास्त? काय नाही, मिस फिल्डिंग भरपूर होत आहेत, ते सुधारवले तर बरं होतील. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी. फिल्डिंग घेतलेली आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे प्रत्येक टीमला व्यवस्थित टीम वाटून दिली जाते, काय गडबड झाली, कुठे झालं, दोन्ही मॅच गमवायला लागल्या? गडबड काही नाही झाली. आमचा एक Disconnected. बॅट्समन नाही आलाय, त्यामुळे कुठेतरी आमची बॅटिंग लाईनअप मागे पडत आहे आणि परफॉर्मन्स पण सर्वांचा चांगला नाही होत आहे, त्यामुळे आम्ही हरत आहोत. म्हणजे बघायला गेलं तर जो मिळाला बॅट्समन तो आला नाहीये. इथून मात्र मेसेज नक्की देईल
की तुम्हाला चांगला बॅटर म्हणून जर एखाद्या संघामध्ये दिला जातो तर तुम्ही येणं गरजेचं आहे, संघाला नुकसान होते. बेस्ट लक देतो तुमच्या टीमला. शेवटची अंतिम लीगची पॅनलमधली मॅच असेल जिथे टॉस विन केला आहे प्रतीक 11ने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. paired, चला 61 धावेचं आव्हान आहे 61. स्ट्राईकला कल्पेश, नो स्ट्राईकला फलंदाज दीप. पहिलाच बॉल 4ने केले सुरुवात. Okay, 1, 2, 3, start. The already starts. Healing by eyes. The OG gangster. 4ने केले सुरुवात. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. पुन्हा एकदा 4 धावा आहेत. सलग 2 बॉल 2 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 9 धावा धावफलकावर 2 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल आता मात्र टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा. तीन बॉल 9 धावा. स्ट्राईकला कल्पेश. सरळ जातो हातामध्ये. चांगला बॉल मात्र हाताळला जातोय. 4 बॉलचा खेळ होतोय. 9 धावा धावफलकावर 61 धावेचं आव्हान. म्हणजे 10ची सरासरी मेंटेन करायची आहे. आणि इकडे बिग विकेट. कल्पेश बॅक टू डग आउट. वाजव. पांच बॉल आणि 9 धावा. मोठा विकेट. बड़ी मछली जाल में फंसती हुई. चांगला बॉल आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. 1 ओव्हर 9 धावा. कल्पेश बॅक टू डगआउट. दीप आणि दीपच्या जोडीला धावा धावफलकावर 1 गडी बाद. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने खेळला आहे. डॉट बॉल येतोय. दी 5वी मॅच. काय गोलंदाजी होत आहे. कमालीची गोलंदाजी. वेगाने अगदी फास्ट बॉलर पाहायला मिळतो या स्पर्धेतला यज्ञेश. स्कोरबोर्ड 10. आता चॅलेंजिंग आहे इथे टार्गेट, कारण की कल्पेश बाद झालाय. चांगला बॉल. पुन्हा एकदा काही समजत नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी यज्ञेश कडून आज होत असताना फास्ट आणि त्याचबरोबर स्लोवर व्हेरिएशन देखील अचूक टप्प्यावर. खास करून तुमच्याकडे वेग नसला चालेल, परंतु टप्पा असणं गरजेचं आहे.
इथे वेग देखील आहे, टप्पा देखील आहे, अचूक लाईन लेंथ स्विंग देखील आहे, सर्व काही पाहायला मिळते. चांगला फटका काढा चाय की तरह. हा फुलटस बोनस चेंडू गेलाय सीमा पार. त्याला 19 धावा धावपलकावर. स्कोर कार्डवर 61 टार्गेट आहे. 4 बॉल 2 बॉलचा खेळ बाकी. चेंडूला जाऊ दिला, वाईट बॉल येतोय. 2 चौकारानंतर थोडा मात्र प्रेशर येतो गोलंदाजावर देखील. स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग लक्ष्मण आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा मात्र नो बॉल आहे. चेंडू मात्र आपण बघू शकतात अडवला जातो. 1 धाव. नो बॉलची. स्कोरबोर्ड 21 स्कोर कार्डवर. उलटच बॉलला गॅप मध्ये अगदी आपण पाहू शकतात जिथे ट्रॉफी अडवल्या तिकडेच पाठवलंय 4 धावेसाठी. चौकार. स्कोरबोर्ड 25. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होते, आता 16 आले आहेत आतापर्यंत. गुड बॅटिंग लक्ष्मण, क्या बात आहे. वाईड आणि सिंगल 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 स्कोर कार्डवर. पहिल्या 3 बॉलवर 1च धाव आणि त्यानंतर 2 बॉल टाकता टाकता आतापर्यंत 17 धावा दिल्यात. शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 ओव्हर 27 स्कोर कार्डवर. एस डी जे. नियम आहे दोन्ही बॅट्समन नाही जाऊ शकत. फुलटस बॉलला 4 धावा, क्या बात आहे. कमालीची बॅटिंग. थँक्यू मास्टर. 31 स्कोर कार्डवर. क्या बात आहे. लक्ष्मण कमाल बॅटिंग करतोय. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. नो आणि 1. 33 धावा धावपलकावर. हलक्या हाताने मात्र इकडे खेळलं जातंय आणि चेंडू वडवला जातोय. 1 धाव. फेअरली खेळा. स्कोरबोर्ड 34. पटका इकडे मात्र जातोय सरळ हातामध्ये. डॉट बॉल. शॉट थोडा होता, लेग कटर बॉल होता आणि यावेळेस मोठा विकेट, मोठा झटका भेटतोय. पुन्हा एकदा काय बॉलिंग होत असताना सुपर क्लीन बॉल.
ची गरज. दीपवर सर्व काही आता दारोमदार या मॅचचं. विपुलसाठी प्रत्येक चौकाराला त्यांच्या मामाकडून 500 रुपये कॅश प्राईज. डॉट बॉल येतोय, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, चिन्मय गोलंदाज. 17 बॉल 27 धावेची गरज. लक्ष्मणने खूप चांगली बॅटिंग केली, कमालीचे मात्र परफॉर्मन्स दिला, परंतु त्याला बाद केलं. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 16 बॉल 27. कमालीची चेंडू यावेळेस हाताळले जात आहेत. आता यावेळेस चेंडू उडलाच नाही, अगदी खाली राहतोय. एक स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 स्कोर कार्डवर. आता पाहिजे 26, चेंडू असतील 15. 15 बॉल 26 धावा. पंधरा 26 ला काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग. जवळजवळ प्रत्येक कमालीचं चित्रक्षण. या बेस्ट टॅपचा फटका कमकुवत आहे, चेंडू अडवलाय. 4 षटकं समाप्त झाली. धावेचा विचार केला, धावा 36. 25 पाहिजेत 12 मध्ये. कमालीची गोलंदाजी 2च दिल्यात. बारा 25 ला यावेळेस बिल्डिंग वर पाठवलाय चेंडूला. विकेट. वाजव. अकरा 25 पाहिजेत. अकरा 25 नवीन फलंदाज सुजय वडे. डेड बॉल दिलाय, मॅच बॉल आलाय, अगदी आपण बघू शकतात. उलटाच होता, बॉल गमावला. आता दीपवर सर्व काही आहे. 10 बॉल आणि 24 धावेची गरज. चांगले बॉल, चांगला बॉल आहे. सरळ बॅटवर घेणं गरजेचं आहे. बॅटवर बॉल घेणं सर्वप्रथम गरजेचं आहे. 9 बॉल आणि 24 धावा. मॅच अवघड होत असताना सुरुवातीला सोपी झाली होती आणि त्यानंतर मात्र लक्ष्मणचा विकेट आला.
लक्ष्मणच्या विकेट नंतर या मॅच मध्ये भरपूर बदल झालाय. अगदी फसून गेलाय मॅच ही. 23-8 मध्ये. 8 बॉल 23. चांगला बॉल आहे. आता चांगल्या टप्प्यावर चांगल्या वेगाने स्वतःवर कंट्रोल देत गोलंदाजी होत असताना आणि नो बॉलला इथे काय ते डिक्लेअर झोनच्या या बाजूने बॉल पडलाय तर एक धाव असेल. वन प्लस वन 2 धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40-21 पाहिजेत 8 मध्ये. 7 मध्ये 7-21. आणि काय फिल्डिंग आहे आणि इकडे मात्र विकेट. 6-21 ची गरज. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. सहा 6-21. नवीन बॅट्समन विकास पहिलाच बॉल आणि 4 ने केले सुरुवात. एक बॉल 13 ची गरज. इथे मॅच लगभग तिसरा विजय मिळणार. मॅच विन केली. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहू शकतात टेली टायगर्स पलटी मारली, कलाटणी केली. वैभव मॅन ऑफ द मॅच.